कोल्हापुरी चप्पलची खासियत ही साता समुद्रापार आहे. खरं सांगायचं म्हटलं तर दोघे, हा कारागीर या कारागिराचा भाऊ आहे, पण दोघांच्या कामात जमीन आसमानचा फरक आहे. कोल्हापुरी चप्पल घातल्याशिवाय डोकं थंड राहत नाही. फक्त एकदा तुम्ही घालायला सुरुवात केली की त्याच्या प्रेमात पडत जातात. नमस्कार, आपण पाहताय तरुण भारत. मंडळी, कोल्हापूर म्हटलं की आपल्याला तांबडा पांढरा, त्याचबरोबर कोल्हापूर चप्पल, आजळ्याचा घसा, तांदूळ हे सगळं आठवतं. कोल्हापूरमध्ये आपण आलो तर महालक्ष्मी हे फिक्स दर्शन घेतो, त्यानंतर ज्योतिबा, तसेच पन्हाळा, काही पर्यटन स्थळे, देवदर्शन करतो. कोल्हापुरात जर पर्यटक आला तर तो चप्पल घेतल्याशिवाय इथून जात नाही, आणि कोल्हापुरात आला तर तांबडा पांढरा रस्त्याची चव चाकल्याशिवाय जात नाही. आता आपण तरुण भारत कडून एक सिरीज करतोय, ओरिजिनल कसं ओळखायचं. आतापर्यंत काही 2-3 ओरिजिनल सिरीज कसं ओळखायचं ह्याबद्दल काही व्हिडिओ झाले, ते आपण तरुण भारतच्या युट्यूबवरती पाहू शकताय. आत्ता मी कोल्हापुरातल्या बिंदू चौकातील त्या दुकानात आलोय, आणि यांचं दुकान कोल्हापूर चप्पल विकण्याचं आहे. तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की कोल्हापूर चप्पल कसं ओळखायचं, कारण की फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतातून कोल्हापूरमध्ये पर्यटक येत असतात. आणि फक्त खासियत म्हणजे कोल्हापुरी चप्पल ह्या नावाने ही खासियत कोल्हापूरची आहे. की कोल्हापुरी चप्पल कशी आहे ही बघण्यासाठी काही लोक येतात, तरी घेण्यासाठी सुद्धा येतात की आम्हाला ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल पाहिजे, त्यामध्ये कसल्याही प्रकारची तफावत नको किंवा भेसळ नको. तर आपण त्यांच्याबरोबरच बोलणार आहोत. ते हे मालक आहेत या दुकानाचे, त्यांच्याबरोबर बोलणार आहोत की ओरिजिनल कसं ओळखायचं आणि डुप्लिकेट कसं ओळखायचं, जेणेकरून जे ग्राहकांची ती फसवणूक होणार नाही. सर नमस्कार. नमस्कार, मी साईप्रसाद अनिल डोईफोडे. तर कशा प्रकारे सर्वप्रथम तर ओरिजिनल जी चप्पल आहे आपल्या कोल्हापूरमध्ये फेमस मानली जाते, तांबड्या पांढऱ्या नंतर कोल्हापूरचा नंबर लागतोय कोल्हापूर चप्पलचा. तर कशा प्रकारे ओळखली जाते कोल्हापूरची एक ओरिजिनल एक आणि डुप्लिकेट कशी ओळखावी ग्राहकांनी घेता? अगदी बरोबर. कोल्हापुरी चप्पलची खासियत ही साता समुद्रापार आहे. पहिली गोष्ट ही कोल्हापुरी चप्पल ची ओळख म्हणजे हातावरती बनवलेली कोल्हापुरी चप्पल, यालाच कोल्हापुरी चप्पल म्हणले जाते. आणि कोल्हापुरी चप्पलचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या कोल्हापूरच्या आजूबाजूच्या जितक्या नद्या आहेत, म्हणजे पंचगंगेपासून ज्या आजूबाजूला पसरलेल्या नद्या आहेत, तिथल्या काठावरची माती, त्याची चमड्याची कमवण्याची पद्धत ही फक्त इथल्या लोकल, म्हणजे आमच्या आजूबाजूच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या आजूबाजूला जितके कारखाने होते इथून तयार करून व्हायची. आता सध्या ते बंद आहेत, पण कोल्हापुरी चप्पल ही 100% हातावरती बनवली जाते. त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंब इन्व्हॉल्व असतं. तर ते लेडीज लोक आलं, बायकांनी वेण्या घालणे, बायकांनी शिलाई घालणे, हँडमेड असल्यामुळे कसं पूर्ण काम हातावरचं येतं त्याच्यामध्ये. तर ह्यामध्ये चमडं कमवण्याची पद्धत म्हणा, ही जी लेअर आहे ही हातावरची आहे, पूर्ण ओरिजिनल वन पीस चमड्याची आहे. ह्याची कमवण्याची पद्धत वगैरे संपूर्ण तुम्ही बघू शकता. हे पूर्ण हातावरती चमडं कमवलेलं आहे. ह्याच्या आतमध्ये देखील हे चमडं जे आहे हे एकाच जातीचं चमडं आहे. बाकीच्या चप्पलामध्ये कसं राहतं, आजकाल कोल्हापुरी चप्पल म्हणलं की कॉपी बाजारात भरपूर आलेत. डिझाईन सेमच दिसेल तुम्हाला. या दोन्ही डिझाईनचं नाव एकच आहे, कापशी. तर ही कापशीच आहे. कापशी या गावाचं नाव आहे. गावाच्या नावावरून अनुसरून त्याला कोल्हापुरी चप्पलच्या डिझाईनला नाव दिलं गेलेलं आहे. आता काय झालंय बाजारामध्ये, या दिसायला दोन्ही सेम आहेत, पण याचे कटिंग होण्याचे मशीन्स आलेले आहेत. तुम्ही इथे हात लावू शकता. इथे खरबडीत लागलं तर हे ग्राइंडरवर आणि मशीनवरती कटिंग केलेलं असतं, बरोबर. हे इथे हात लावा, इथे जो स्मूथपणा जाणवतो ते हे हातावरचं काम आहे. आता दुसरी गोष्ट काय, हे जे चमडा आहे हे रोलिंग वगैरे मशीन्स आलेले आहेत. ह्या चप्पलला तसं नाही आहे. या हँडमेड चप्पलला काय आहे, हँडमेड चप्पलमध्ये संपूर्ण हातावरतीच कमावलेला असतो. त्याच्यामध्ये टोकून टोकून पातळ करून यातला पूर्ण अर्क काढलेला असतो. म्हणजे हँडमेडला हातावरचं 100% काम करण्यात येतं. त्याच्यामध्ये हिरडा, बाबळीची साल, हिरडा, बेरडा, चुना, अशा नैसर्गिक पूर्ण आयुर्वेदिक घटक याच्यामध्ये असतात. तर हे चामडं बनवण्यासाठी 40 दिवस जातात, 35 ते 40 दिवस जातात. त्याच्या पुढे प्रक्रिया तयार होते की चप्पलचं चमडं कुठल्या भागाचं कोणत्या चप्पलला वापरावं, कोणत्या भागाला याच्या वेण्या असतात, वेण्या कोणत्या भागाच्या काढायच्या, या हातावरच्या हात वेण्या म्हणा, या टोची वेण्या म्हणा, अंगठा कोणत्या चमड्याचा काढायचा, ते हे एकाच जातीतलं कमवून केलेलं आहे.
ह्याच्यामध्ये तसं नाहीये, ह्याच्यात सगळं भेसळ आहे. गंगा जमुना यमुना मिक्स आहे म्हणला तरी चालेल. कारण हे बघा, इथला अंगठ्याचं चमडं वेगळं आहे, हे आतमध्ये पांढरं चमडं तुम्ही बघू शकता. आतमध्ये हे मिक्स आहे. आता सध्या कसं आहे, बाजारात डिझाईन सेम दिसली, मोबाईलमध्ये दाखवतात आणि सगळं एकसारखंच वाटतं आपल्याला. दिसायला सगळ्याच डिझाईन एकसारख्या दिसतात याच्यामधल्या कापशीमध्येच. तर ते हातामध्ये घेतल्याशिवाय, पायात घातल्याशिवाय लोकांना देखील समजत नाही. आणि कोल्हापुरी चप्पल एकमेव अशी आहे की याची खरेदी तुम्ही दुकानात येऊनच करू शकता. जास्तीत जास्त मोबाईलवरती तुम्हाला फक्त दिसेल की बाबा ही डिझाईन आहे आणि ह्या डिझाईनची तुम्ही अशी तुलना करू शकता. पण हे हँडमेड आहे, मशीन मेड आहे. हे हातामध्ये घेतलात, पायात घातलात, 4 पावलं चालून बघितलात, फील केलात तरच तुम्हाला कळेल. आता जी ओरिजिनल चप्पल आहे त्यामध्ये कुठले कुठले असं घटक त्यात समाविष्ट केले जातात? तेच की मी मगाशी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे हे चमडं कमवण्यामध्ये पूर्ण हँडमेड काम करण्यात येतं. मशीन मेड चमडं वेगळं, हँडमेड चमडं वेगळं. हे जे व्हाईट चमडं दिसते तुम्हाला, याला प्रेस म्हणतात. हे प्रेस आहे, म्हणजे हे पण चमड्याचाच भाग आहे. यामध्ये आणि यामध्ये भरपूर फरक आहे. हे बफेलो लेदर आहे, हे बफेलो लेदर आहे, हे पण बफेलो लेदरच आहे. पण याला धुवून 40-50 दिवस ड्रम मध्ये ठेवून याचा चुना वगैरे जास्त टाकून हे पांढरं केलेलं आहे. याच्यामध्ये टिकण्याची क्षमता कमी राहते, याच्यामध्ये सर्वात जास्त टिकण्याची क्षमता राहते. याची पूर्ण शिलाई हातावरची असते. ह्याचं काम 100% हँडमेड असतं. असा फरक आहे. ओरिजिनल तयार करत असताना त्याला किती दिवस जातात पूर्णपणे? बाबा एक चप्पल हातात घेतलं तर ती किती दिवसाचा कालावधी असतो? एक जोडी साधारण करायला 5 ते 6 दिवसाच्या पुढे जातात. किती लोकांचा मनुष्यबळ किती कष्ट करतात? 2 ते 3 लोकांचा समावेश असतो. साधारण घरातले नवरा बायको 2 जण, आणि जर कोण मुलगा असेल किंवा ते म्हातारे असतील तर ते मुलगा वगैरे बाजारात आणून विकणार, असं चालू असतं त्यांचं. यांचा आता दर कसा ठरवला जातोय? एकंदरीत जर तिकडून आला म्हणजे त्या कच्चा माल आल्यानंतर कसा दर जो आहे ना, तो कारागीरच्या कामावरती ठरवलेला असतो. कारागीरनं काम कितपत उत्कृष्ट दर्जाचं केलेलं आहे त्याच्यावरती त्याचा दर ठरलेला असतो. आता किती आतापर्यंत बाजारात किती दर आहे? ओरिजिनल परफेक्ट कोल्हापुरी चप्पल किती दर आहे? 2,000 रुपये-पासून 9,000 रुपयेपर्यंत चप्पलांचे दर आहेत. कोल्हापुरी चप्पल. मी तुम्हाला आणखी एक दाखवतो. ही तुम्ही बघू शकता किती पातळ आहे. ह्याचं वेट पण तुम्ही पाहू शकता. ह्याचं काम पण तुम्ही बघू शकता की हा जो ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल आपण म्हणतो आणि आता जो आहे तो ह्यामध्ये खूप फरक आहे. कारण की हा जो मी आता हातात घेतलेला आहे कोल्हापुरी चप्पल, ते खूपच वेट ह्याचा लॉस म्हणजे खूपच कमी आहे. जेणेकरून आपण जर एखादं प्लास्टिक किंवा एखादं जे कागद आपण हातात घेतो त्याच्यापेक्षा पण जरा हलक्या प्रतीचं किंवा हलक्या वजनात आपल्याला दिसून येते हे चप्पल. आता सांगायचा उद्देश काय आहे की हे दोघं भाऊ आहेत. खरं सांगायचं म्हटलं तर दोघे, हा कारागीर ह्या कारागिराचा भाऊ आहे, आलं लक्षात. पण दोघांच्या कामात जमीन आसमानचा फरक आहे. मला हे जगाला सांगायचं आहे की कोल्हापुरी चप्पल दिसायला सेमच दिसेल सगळीकडे, नाव पण सेम असेल, कापशी, कोल्हापुरी, खास कोल्हापुरी, कुरुंदवाडी, बगलपुडा वगैरे वगैरे. पण या कारागीरने किती बारीक वेण्या घातल्यात. बायका वेण्या घालतात केसांच्या, तशा या किती बारीक वेण्या आहेत तुम्ही बघू शकता. याच्यावरती मोजू पण शकता, ही आपण बघू शकता. असं प्रत्येक कारागीरवरती डिपेंड राहतं. एकंदरीत म्हणायला गेलं तर कारागिरीचं स्किल कौशल्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. तर ह्या कोल्हापुरी चप्पलचे काही फायदे सुद्धा आपल्याला दिसून येतात. ते फायदे जाणून घेऊया, कारण की उन्हाळ्यात सुद्धा ही चप्पल वापरली जाते. मग याचा 100% काहीतरी फायदा 100% असणार आहे, हे जाणून घेऊया त्यांच्याकडे. कोल्हापुरी चप्पलचा फायदा हा भरपूर आहे. डॉक्टर लोकांनी पण मान्य केलंय की त्यांना माहिती आहे कोल्हापुरी चप्पल घातल्याशिवाय डोकं थंड राहत नाही. कोल्हापुरी चप्पल घातलं की आपल्या अंगातली पूर्ण बॉडीची हीट ऑब्झर्व होते, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या पाठीचा मणका ताठ राहतो. दुसरी गोष्ट, पारंपरिक कोल्हापुरी चप्पल तुम्ही ही घातल्यामुळे आता आजकाल जिकडे जिकडे बर्फाळ देश आहेत
तिकडे लोकांच्या पायात शूज गमबूट वगैरे असतात. इकडे आपल्या कोल्हापुरी चप्पलला करंगळी सेपरेट होण्याचा चान्स असतो. इकडे कोल्हापुरी चप्पल घातली आपण की असा करंगळीचा भाग असा सेपरेट होतो, बरोबर. तर ज्या ज्या लोकांना हे पाय असे पूर्ण आकडलेले असतात, बोटं आकडलेले असतात, त्यांना हा सेपरेट व्हायला चान्स असतो. कोल्हापुरी चप्पल घातल्याने भरपूर फायदे आहेत. फक्त एकदा तुम्ही घालायला सुरुवात केली की त्याच्या प्रेमात पडत जातात. तर एकंदरीत आपण आता सगळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं बघितले की कशा प्रकारे कोल्हापुरी चप्पल ओळखली जाते, त्याचे फायदे काय आहेत, त्याचबरोबर ते भेसळयुक्त आता जास्त प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे ती कशी ओळखावी, कारण की बाहेरून महाराष्ट्रातून त्याचबरोबर भारतातून ग्राहक त्याचबरोबर पर्यटक हे येतात. पलीकडे जवळच महालक्ष्मी मंदिर आहे, त्यामुळे खरेदी करण्यासाठी 100% इथं पब्लिक येत असतील, ग्राहक येत असतात. तर त्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या सोयीस्करसाठी आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आराखडा लेखाजोखा या कोल्हापूर चप्पलचा बघितलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कॅमेरामॅन गौतमी शिकलगार सोबत मी साजिद पिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.